यस आपण पाहतोय फुलटॉस चेंडू हा अलाउड नाहीये, लक्षात असू द्या. जर तुम्ही बॉल विकेट बाकीचे सर्व नियम जे आहेत ते अंपायरला विचारून घ्यायचे आहेत. इथून जर पाहिलं तर प्रत्येक नियम हा ओव्हर सारखा असणार आहे. फक्त फुलटॉस चेंडू जर तुमचा डायरेक्ट स्टंपवर पडला तर तुम्हाला बॉल आउट दिला जाणार नाहीये. पहिला चेंडू या ठिकाणी करणचा असेल. पहिला चेंडू बॉल आउट या ठिकाणी 1-0. आतापर्यंत आपण पाहतोय K6 टर्फ हा संघ जर पाहिलं तर पहिला चेंडू हा बॉल आउट करतोय. इथून आपण पाहतोय तहा आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. यस 1-1 दोन्ही संघाचं जर पाहिलं तर पॉइंट या ठिकाणी 1-1 आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी आणखीन लढत चांगली होताना आपल्याला पाहायला मिळते, कारण की इथून जर पाहिलं तर बॉल आउटवर मॅच आले आणि बॉल आउट मध्ये 1-1 अशी बरोबरी झाली आतापर्यंत. प्रेम आलाय दुसरे षटक या ठिकाणी आपण पाहतोय बॉल आउट करण्यासाठी. हा बाहेरच्या दिशेने आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथून हिट झाला नाहीये. आता मात्र गोलंदाज अब्बुतला आपल्याला पाहायला मिळतोय. इथून पाहतोय आपण दुसरा चान्स आहे गेम चेंजर मनोहरला. आणि इथून आपण पाहतोय आणखीन एक हिट केलाय. 2-1 अशी बरोबरी आपल्याला पाहायला मिळते. K6 टर्फची जर पाहिलं तर एकच आतापर्यंत हिट झालाय, परंतु गेम चेंजर ज्यांचं नाव आहे आणि त्यांनी गेम चेंज आतापर्यंत केलाय, 2 हिट केले मी म्हणेन. राजेश आलाय फ्रंट फुट लाईनचा गोलंदाज आहे. आता मात्र संधी हुकले मी म्हणेन. इथून जर पाहिलं तर अंक मंगेश आलाय फ्रंट फुट लाईनचा, हा देखील गोलंदाज आपण पाहतोय. इथून आपण पाहतोय थोडस बाहेर टाकण्याचा प्रयत्न केलाय. शेवटची संधी आहे. इथून आपण पाहतोय K6 टर्फ. इथून आपण पाहतोय संधी इथून चुकले आणि K6 टर्फ ह्या टुर्नामेंट मधून जर पाहिलं तर बाहेर जाताना अभिनंदन. बॉल आउट वर जिंकलेला संघ गेम चेंजर मनोहर संघ आपण पाहतोय आणि अभिनंदन आहे मनोहर संघाचं. चला दोन्ही संघाचे कर्णधार या लगेचच. लिंगापाडा संघ असेल. देसी स्वाद के ऑनर रोहित सिंह इनके शुभारंभ टॉस किया जाएगा. चलिए मनोहर टीम, गेम चेंजर मनोहर और एक तरफ जय द्वारकाधीश.